हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळं? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. स्वतः नवरात्री घटस्थापनेच्या दिवशी बसल्या त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. सो त्याच्यानंतर ना पाऊस कसा आता 2 दिवस पडतोय, 2 दिवस उघडतोय, 2 दिवस पडतोय, 2 दिवस उघडतोय. त्याच्यामुळं ना म्हणजे आपले रुटीनचे जे कामं होत आहेत ना काही सगळंच म्हणजे उद्ध्वस्त जीवन झाल्यासारखं झालंय बऱ्यापैकी. पण ना शहरी भागांमध्ये पाऊस आला काय गेला काय काही लोकांना जास्त फरक पडत नाही. फरक पडतो तो शेतकरी राजाला. आपल्या शेतकरी जे गावाकडे जास्त असतात ना, सो त्यांना जास्त म्हणजे हे होतं, त्यांचं जनजीवन विस्कळीत होतं. तुम्ही न्यूज मध्ये तर बघतच असताल. सो आय होप देवी सगळं चांगलं करेल, सुरळीत करेल. हेच देवीची चरणी प्रार्थना करून मी ब्लॉगला सुरुवात करते. आता आज थोडा कलर होता आणि संध्याकाळी आरतीला संध्याकाळी 7 वाजता जायचं होतं, म्हणून घरातली पटपट कामं मी आवरून घेतली. आता कामं पटपट आवरल्याच्या नंतर संध्याकाळी आरती असते. आरती झाल्याच्या नंतर मग जेवण वगैरे करायचं, भांडे वगैरे घासायची, नंतर मग संध्याकाळी दांडियाला जायचं. त्याच्यामुळे लेडीजची कसं पटपट कामं आवरली की बाहेर जाता येतं. पण मी सुद्धा पटपट कामं आवरून घेतली. मस्त अद्रक विलायचा चहा बनवला होता, कारण की दुपारपर्यंत पाऊस होता, दुपार ऊन पडलं. त्याच्यामुळे मग चहा प्यायची क्रेविंग आणि त्यातले उपवास असल्याच्या नंतर मस्ट आहे. नंतर संध्याकाळी आरती वगैरे झाली, दांड्या खेळत. आता यूट्यूबचे काही नियम वगैरे असतात, अटी असतात. त्याच्यामुळे आम्हाला यूट्यूबचे किंवा न कॉपीराइट क्लेम बसलेलेच गाणे टाकावे लागतात. म्हणून मी जे ओरिजिनल गाणं असतं त्याचा व्हॉइस ओव्हर पूर्णपणे कमी करून मी हे गाणं टाकलेलं होतं. त्याच्यामुळे आता बरेच नंतर कमेंट येतात की तुम्ही असं गाणं लावलं, तसं गाणं लावलं. तर आम्हाला सुद्धा यूट्यूबचे नियम असतात, सो ते फॉलो करावे लागतात. आणि त्यानंतर 2-3 दिवसांना गॅप झाल्याच्या नंतर ना आमच्या लेडीचं असं ठरलं की चला जवळपासच्या देवीला जाऊया. तर 7वी माळ होती, रंग होता केशरी आणि संडे पण होता. त्याच्यामुळं आणि ऊन पण छान पडलं होतं, मस्त वातावरण झालेलं होतं. म्हणून मग सगळ्या लेडीजना आम्ही ठरवलं की देवीला जायचं. सो तो फिरंगाई माता कुरकुम ची देवी प्रसिद्ध आहे. तर सो तिथं आम्ही गेलो होतो. पहिल्यांदा आम्ही तिथं गेलो, मस्त दर्शन वगैरे घेतलं. नंतर रिटर्न येताना एवतची देवी महालक्ष्मी माता, सो तिथं सुद्धा गेलो आम्ही, दर्शन वगैरे घेतलं. सो पहिल्यांदा आम्ही कुरकुम इथे गेलो होतो.
मस्त देव होते आणि मी पहिल्यांदाच गेले होते, त्याच्यामुळे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण खूप मस्त होता. आणि गर्दी खूप होती, आमच्या जवळ लहान मुलं होती, त्याच्यामुळे मी खरं सांगू का लाईनीमध्ये उभं राहून दर्शन नाही घेतलं. आणि खूप गर्दी होती, लहान मुलं असल्यामुळं त्यातली त्यात संडे होता, थोडंसं वातावरण चांगलं झालेलं होतं, त्याच्यामुळे मग सगळेच भाविक भक्त गर्दी करत होते आईचं दर्शन घेण्यासाठी. सो मग आम्ही पटकन दर्शन वगैरे घेतलं, म्हणजे बाहेरून घेतलं, जवळून घेतलं नाही. आणि मग नंतर मग आम्ही तू चल, सोड माझ्या हाताला, चल तू चल चल, मी आहे की, चल दर काकूच्या हाताला. मी व्हिडिओ बी शूट करते आणि माझ्या हातात पिशव्या बी आहेत. कुठून किथून चल चल चल, चल ना पुढं माझे. आता बाई कुठून कसं देखा आपने लापरवाही का नतीजा है. जेवायचे ना आता बाळा, जेवायचे कधी. काय काय करायचं, जेऊ ना आता कुठतरी. सो दोन्ही देवीपाशी दर्शन वगैरे छान झालं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं जेवण केलं, म्हणजेच आमचा उपवास होता.
आम्ही सगळं बोलून नेलं होतं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.